संसद परिसरात आज विरोधकांनी राम मंदिरातील कथित प्रसाद आणि देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। या आंदोलनात खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात संसदेत दाखल झाले आणि त्यांच्या हातात एक दानपेटी होती। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी या दानपेटीत प्रतिकात्मक देणगी टाकली। त्यानंतर पप्पू यादव यांनी दानपेटी घेऊन पळण्याचा अभिनय केला। मात्र इतर खासदारांनी त्यांना पकडत हा प्रतिकात्मक निषेध पूर्ण केला। यावेळी पप्पू यादव यांच्या हातात अमित शहा संसदेतून का गायब असा मजकूर असलेला फलकही पाहायला मिळाला। या आंदोलनातून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। दरम्यान संसदेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभा दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली। त्यानंतर जन्म आणि मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक 2026 आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं। तसंच लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 3 ऑगस्ट पर्यंत तहकूब करण्यात आलंय। याच वेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना सभागृहात चर्चा करण्याचं आवाहन करत गोंधळाऐवजी विधेयकांवर सविस्तर चर्चा करावी असंही म्हटलंय।